नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ खास पालकांसाठी आहे. बघा, आज आपल्याला या कलियुगामध्ये आपला मुलगा छान संस्कारी व्हावं, त्यांना प्रत्येक गोष्टी कळाव्या, तर यासाठी आपल्याला अध्यात्माची तर गोडी असलीच पाहिजे, पण त्याला उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला लहानपणापासून संस्कार दिले पाहिजे. बघा, लहान मुलं खूप लवकर काही गोष्टी शिकतात. बघा, घरामध्ये अनुकरण करता, जसे की आपण काम करतं तर आपल्यासारखंच त्यांना करायचं असतं. त्यामुळे या कलियुगामध्ये बरेच गोष्टी आपल्याला संस्काराने शिकवावे लागते. प्रत्येक पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी खूप प्रगती व्हावी असे वाटतं. त्यांना काही गोष्टी सांगत असतो की आपण आईवडिलांचा आदर करा, मोठ्यांचा आदर करा, निसर्गांचा आदर करा, शिकवावे लागते. बघा, या संस्कारातून आपण शिकणार आहोत आणि ती प्रत्येक पालकाने आपल्या लहान जेवढं आपल्या घरामध्ये जर लहान मुलगा असेल तर त्या वयापासूनच आपल्याला हे संस्कार नक्कीच शिकवावे. बघा, आता आपल्याला पहिलं थोडं अवघड जाईल त्यांना घेऊन बसणे, पण आपण सुरुवात केल्यावर ते आपोआप त्यांना पण म्हणता येते. आपण घरामध्ये आपण ते जे काही मंत्र आहेत तर ते म्हणायचे आहेत, त्यासोबत त्यांना पण घ्यायचं आहे. थोडा वेळ लागेल, पण हळूहळू ते नक्कीच शिकणार. तर बघा, आपण ते मंत्र सांगणार आहोत. तर ते असे 10 मंत्र आहेत जे की आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम मंत्र आहे गायत्री मंत्र. तर ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हा मंत्र आपल्या सूर्यपूजन केल्यानंतर म्हणायचा आहे. यामुळे काय होतं, मुलांचे आत्मविश्वास वाढतो आणि बौद्धिक तेज वाढतं आणि मुलांचे सकारात्मकता जी काही आहे तर ते वाढतं. तर या मंत्राचा असाही फायदा होतो लहान मुलांना. तर दुसरा मंत्र आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. यामुळे काय होतं की मुलांना वडिलांचा, आपल्या गुरूंचा आदर कसं करावे हे शिकवता हा मंत्र. म्हणजे शिक्षकांचं मार्गदर्शक हे किती महत्त्वाचं आहे हे कळतं लहान मुलांना. त्यामुळे हा मंत्रही त्यांना शिकवणं खूप गरजेचं आहे. आता तिसरा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मुक्षीमामृतात्. हे महादेवाचं अत्यंत प्रभावी मंत्र आहे, जे आयुष्यामध्ये तुमचं आजार, दीर्घायुष्य हे भीतीपासून मुक्त होते. मुलांच्यामध्ये खूप भीती असते लहानपणी, तर ते या भीती त्यांची जाते आणि हे मंत्र शुद्ध उच्चारणाने म्हटल्यास हे सर्व संकटापासून मुक्त होते. हे त्यांना या मंत्रातून कळतं आणि हे मंत्र त्यांना संरक्षणही करतं. तर चौथा मंत्र आहे ओम सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हे मंत्र बघा, आपल्याला सर्वांचे रक्षण करणारी माता, म्हणजे सर्व काही मंगल करणारा हा मंत्र असतो. म्हणजे ती आई आहे, तिचा जप केल्यास आशीर्वाद नक्कीच लाभतो, हे ते मंत्र शिकवणारा आहे. त्यामुळे सर्व नकारात्मकतापासून संरक्षण देते. मुलांमध्ये कल्याणाची भावना निर्माण होईल. या मंत्राचाही खूप फायदा होतो मुलांना. तर हे नक्कीच हे पण मंत्र आपल्याला शिकवायचा आहे. आता 5वा मंत्र आहे सरस्वती वंदना. बघा, सरस्वती या देवी सर्वभूषेतु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. यामुळे काय होतं की मुलांना सरस्वती ही ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे, म्हणून मग यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. बघा, आपल्या लहान मुलांना सरस्वती वंदना म्हटल्यावर त्यांची उच्चार सरणी खूप सुधारते. त्यामुळे हा मंत्राचा पण खूप फायदा आहे. त्यानंतर 6वा मंत्र आहे महालक्ष्मी मंत्र. नमस्ते महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हा मंत्र पण आपल्याला खूप चांगला आहे लहान मुलांसाठी. थोडं अवघड जाईल, पण ते नक्कीच ते शिकतील. तर हा मंत्र संपत्ती यशस्वीसाठी आहे. मुलांना हे कळते की पैसे चांगल्या मार्गाने कमवावे याची शिकवण मिळते. मोठ्यापणी लक्ष्मीचा आदर करू शकतो, स्त्रीचा आदर करणे शिकवते. हा मंत्र खूप प्रभावी आहे. तर महालक्ष्मी मंत्र ही तुम्ही त्याच्या शिकवण या मंत्रामुळेही त्याला चांगली शिकवण मिळते. त्यानंतर 7वा मंत्र आहे गणेश मंत्र. बघा, गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बघा, हे बालपणापासून आपण शिकवलं जातं. बघा, ज्ञानाची देवता आणि बुद्धीची देवता ही आपला गणेश असतो. त्याच्यामुळे आपण गणेशांचे बरेच आपण बघितलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, ह्या मुलांना हे मंत्र नक्कीच म्हणायला सांगा.
त्यानंतर 8वा मंत्र आहे हरे राम हरे कृष्ण. खूप साधा मंत्र आहे हरे राम हरे कृष्ण. त्यांना उठता बसता सकाळ संध्याकाळी जरी म्हटलं तरी खूप चांगलं आहे. तर आपल्याला जे काही आपण त्यांना राम कृष्ण ज्या गोष्टीतून ते शिकवावे. आता बरेच गोष्टीचे मार्केटमध्ये बुक असतात, तर त्यातून आपल्याला राम आणि कृष्णांची गोष्टी सांगून त्यांना माहिती करून द्यावं की राम कोण आहेत, कृष्ण कोण अवतार आहे, ते ह्या गोष्टी पण तुम्ही शिकवू शकता. तर हा मंत्र त्यांना सकाळ संध्याकाळीही म्हणायला सांगावे. त्यानंतर 9वा मंत्र आहे रुद्र मंत्र. ओम नमो भगवते रुद्राय नमः. ओम नमो भगवते रुद्राय नमः. हा खूप शक्तिशाली मंत्र आहे. हे शिवाच्या रूपाचा जवळ नेते, म्हणजे प्रबळ शक्ती मिळते. भगवान शंकर आपल्या मुलांना प्रबळ शक्तिशाली बनवते आणि वाईट शक्तीपासून संरक्षण करते. त्यामुळे हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे. ते पण तुम्ही नक्कीच शिकवायला पाहिजे. लहान मुलांना रुद्रमंत्र ही म्हणायला पाहिजे. तर त्यानंतर आहे आपला श्री स्वामी समर्थ. बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे जर तुम्ही सकाळ संध्याकाळी जर केलं तर आयुष्यामध्ये बघा धैर्य धाडस हे त्यांच्यामध्ये येतं. बघा, त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही संकट असतील तर ते धैर्याने ते सामोरे जाते. त्यामुळे तो जिथे समर्थ असतं तर तिथे सगळं मंगल होतं, हे तर तुम्हाला माहिती आहे. तर श्री स्वामी समर्थाचा ही मंत्र जप त्यांना करायला सांगायचा. तर अशा प्रकारे हे 10 मंत्र आहेत संस्कारी. तर ते नक्कीच तुम्ही लहान मुलांना शिकवावे. थोडंसं अवघड जाईल सुरुवातीला, तर तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. त्यांना जवळ घ्या, थोडंसं त्यातून त्यांना शिकवा. तर हे संस्कारी मंत्र तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. कमेंटमध्ये तुमच्या मुलांना कोणता मंत्र येतो तर तेही सांगा. तर आजचं ही जी काही मंत्र आहे तर तुम्हाला ते गुगलला मिळून जाईल. तर तुम्ही गुगलवरही तुम्ही डाउनलोड करू शकता आणि हे मंत्र रोज मुलांना म्हणायला सांगा. तर खूप चांगले मंत्र आहे, त्यामुळे त्यांचं उज्ज्वल भविष्य नक्कीच घडवेल. कारण आजच्या भविष्यामध्ये आपल्या कलियुगामध्ये अध्यात्माची जोडी त्यांच्यासोबत असली तर ते या उज्ज्वल भविष्य त्यांचं खरंच नक्कीच ठरेल. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर आपण छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.